नेते होते आहेत त्या सर्वांचे आपण टाळ्या वाजवून आभार मानतो. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांना त्याच्याबद्दल शुभेच्छा. आज खूप मोठा दिवस आहे. आज बुद्ध पौर्णिमा. त्यासाठी भगवान बुद्धाला आपण नमस्कार करून वंदन करू आणि त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा. आपण इथं आता बऱ्याच वक्त्यांनी आपल्या व्यथा कथा मांडल्या आणि ते खरं आहे, यात खोटं काही नाही. मी सांगतो 2 महिन्यात काम होणार आणि ते 2 महिन्यात निघून जातात. मला विश्वास बसतो. आवाज येतो ना बरोबर? कारण आपण जे सांगतो ते कोणीतरी आपल्याला सांगितलंय म्हणून आपण पंचांग पाहून ते सांगितले. बरोबर आहे. जे आपल्याला दिल्लीला संकेत मिळतात ते सांगतात ते आपल्याला लोकांना सांगावं लागतं. आपण खोटं बोलत नाही, कोणीच नाही. पण जे संकेत मिळतात त्या संकेताप्रमाणे आपल्याला पुढे सांगावं लागतं. ते आपलं कर्तव्य आहे. पण ते जर झालं नाही तर जेवढे तुम्ही नाराज होता त्याच्यापेक्षा जास्त मला दडपण देतं मी जास्त नाराज. कारण मी बोललेलो आहे आणि ते झालं नाही. त्यामुळं माझ्याकरता तुमच्याविषयी मोठे आहे. कोणीतरी म्हणे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तुम्ही म्हटलं झालंच पाहिजे होतं, तुम्ही म्हणता झालं नाही. मी त्यांना सांगितलं राष्ट्रीय अध्यक्ष होणं सोपं नाही. तुम्हाला मधल्या खुर्चीवर बसावं लागतं, जिथं टेबलला टेबल जॉईंट आहे, तुम्हाला पाय बसवलं जायचं नाही. बरोबर आहे का? तुम्हाला कोण काय नसतो, तुम्हाला घाम येतो. बरोबर आहे का? गंमत करू लागलो की आपल्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीने आपण वागतो. पुढचा माणूस जर खोटा असेल तर मी तुम्हाला काय सांगू. पण तुम्हाला मी आज हे सांगू इच्छितो की आपलं काम केव्हाही होऊ शकतं, आजही होऊ शकतं. एक बातमी आली प्रयागराजवरून. तिथे पन्नाजी श्रीवास्तव म्हणून आहे आपल्या संघटनेचे. त्यांनी फोन केला. ते म्हणाले रात को 12 बजे मैंने कौन सा टीवी बोला गुड लक न्यूज तरी ऐकलं नाही. आता तुम्ही ऐकलं का नाव? गुड लक न्यूज में बड़े अक्षरों में आया कि सरकार ईपीएस 95 पेश करोड़ की 7,500 मांग और दिए पर विचार कर रही है. विचार कर. हाँ, थोड्याच वेळात मला पुन्हा हैदराबादहून फोन आला. त्यांनी हैदराबादचं एनटीव्ही हैदराबादचं एनटीव्ही चॅनल त्यातही बातमी आहे. आणि आज 1 मिनिट कामगार दिवस. तर काम होईल की नाही याची गॅरंटी नाही. पण मला जे बातम्या कळल्या तर तुम्हाला सांगतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना? काय चुकतं का आमचं? आता काम हो की ना हो, जबाबदारी माझी हे तर 100% खरं आहे. बरोबर आहे? पण तुम्हाला फसवणे हा उद्देश कोणाचाही नाही. तुमच्यासाठी भांडणं, सगळ्यांनी मिळून भांडणं या फसवून तुम्हाला आम्ही मत मागू लागलो का? अमुक पार्टीला मत द्या म्हणून सांगू लागलो का? आम्हाला पैसे द्या म्हणून सांगू लागलो का? मग तुम्हाला जर कोणी फुकट काम करणारा बळी मिळाला तर पोळ्याच्या दिवशी तर झुल टाका. नका वर्षभर मागं करून घ्या. वर्षभर पोळ्याच्या दिवशी पूर्णाच्या कुटुंबीला घरात खाऊ. बरोबर आहे? म्हणून नाराज व्हायचं काम नाही. काम आपलं होणार आहे. आणि काम आता मी आज सिंग साहेब सोबत का नाही आले. मी त्यांना दिल्लीला पाठवलं. त्यांना म्हटलं असं नाही झालं, तुम्ही जा आणि तिथे त्या मंत्र्याच्या दारात पुन्हा बसा.
आता मी तुम्हाला सांगतो, 9, 10, 11 मार्चला आपलं आंदोलन आहे, बरोबर आहे. जंतर मंतरवर चांगलं आंदोलन आहे, भरपूर खासदार आले, सगळ्यांचे आपल्याला पाठिंबा आहे. ते सत्ताधारी असो, विरोधी असो, कोणी असो, सगळ्यांचा आपल्याला साथ आहे. असा कोणीच माणूस मला मिळाला नाही. निर्मला सीतारामनजी सुद्धा, त्यांची सुद्धा इच्छा आहे की व्हायला पाहिजे, मंत्र्यांची इच्छा आहे व्हायला पाहिजे, पण होत नाहीये, कदाचित मुहूर्त मिळत नाही. आता जेव्हा आपण आंदोलनाची नोटीस पाठवली, 15-20 दिवस अगोदर पाठवायची असते, त्याच्यानंतर 5 मार्चला कामगार मंत्र्यांनी आपल्याला बोलवून दिलं, आपल्यासोबत चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमचं काम मी करतोय, मला आंदोलन करायचं बाबा करा, पण मी तुमचं काम करतोय सिरियसली तुम्हाला सांगतो, आणि काम होईल त्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही मिटिंगला बोलवू, तुमच्याशी चर्चा करू, आणि त्याच्यानंतर तुमचं काम डिक्लेअर करू. हे त्यांचे शब्द आहेत.